बीडच्या मस्साजोगमधले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तिथीनुसार 1 वर्ष पूर्ण झालं आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेला अजित पवार यांनी धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख या दोघांसोबत संवाद देखील साधला। नाही, आम्ही जी काही इथली परिस्थिती आहे सध्याची जिल्ह्याची, म्हणजे हा आमच्या भावाचा खून झाला त्याच्यानंतर परिस्थितीमध्ये काय बदल झालेत, जी बी टीम आहे, ज्या काही गोष्टी चालतात इथं, त्या संदर्भात थोडीशी चर्चा केली। तरी एवढी सविस्तर चर्चा झाली नाही। वेळ भेटला, त्यांना आम्हाला निवेदन द्यायची वेळ आली तर आम्ही नक्कीच देऊ आणि त्याची अंमलबजावणी देखील होईल। नाही, आज आम्ही म्हणजे अत्यंत दुःखद मनस्थितीमध्ये आहेत। तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सकाळपासून इथं आहेत। तर वैभवीला विचारत होते कॉलेजचं किंवा कॉलेजविषयी ताईंनी देखील दादांना काही माहिती दिलेली असेल भेट झाल्यानंतर। वैभवी सध्या कॉलेजला आहे MGMला MBBSसाठी आणि त्या संदर्भात थोडं कौटुंबिक बोलत होते वैभवीला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।